जय शिवराय शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, शेळीपालन हा व्यवसाय खरंच परवडतो का? किंवा शेळीपालन या व्यवसायामध्ये खरंच फायदा आहे की तोटा आहे? किंवा शेळीपालन या व्यवसायामधनं जो मला आलेला अनुभव आजपर्यंत मागच्या 3-4 वर्षापासून जो आलेला अनुभव आहे, किंवा शेळीपालन या व्यवसायामधनं मला आतापर्यंत जे मिळालेलं उत्पन्न आहे ते तुमच्या समोर मी मांडायचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमच्या सबस्क्राईबने मला खूप मोटिवेशन भेटत असतं मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ तुमच्या समोर मांडण्यासाठी. मित्रांनो, मी ज्यावेळेस आपल्या संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन चालू होता त्यावेळेस मनामध्ये कुठेतरी एक इच्छा निर्माण झाली, एक चिंगारी पेटली की आपण काहीतरी व्यवसाय आपला शेतीपूरक जोडधंदा म्हणून चालू करू. आणि आपण स्वतः जॉब करत असल्यामुळे आपल्या जॉबशी रिलेटेड किंवा आपल्या जॉबला एक आउट सोर्स किंवा एक इन्कम म्हणून काहीतरी व्यवसाय सुरू करायचा, म्हणून मी शेळीपालन व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. मी जानेवारी 2021 मध्ये शेड वगैरे सगळं बांधलं आणि त्यावेळेस मी शेळींचं संगोपन करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो मी सुरुवातीला 19 शेळ्या आणल्या. त्या 19 शेळ्यांमागे 2-2 पिल्ले होते मित्रांनो. सोबतच एक अनुभवासाठी मी 7 बोकड आणले. म्हणजे आपण शेळीपालनाचा अनुभव आपल्याकडे तगडा होता, पण बोकड पालनाचा अनुभव आपल्याकडे नव्हता, म्हणून शेळीपालनासोबतच बोकड पालन सुद्धा सुरू केलेले. माझ्या त्या 19 शेळ्यांमध्ये जे आलेले पिल्ले होते, जे 38 पिल्ले होते, त्या 38 पिल्लांमध्ये जे चांगले ठराविक असे बोकड होते त्यांच्यातले बोकड मी छाटलेत. सोबत हे 7 आणलेले बोकड, अशी टोटल 15 बोकडांची बॅच तयार केली. ती जवळजवळ 1 वर्ष सांभाळली मित्रांनो, आणि ते 15 बोकडे मी ईदसाठी विकलेत जवळ जुलै 2022 साली. नंतर उर्वरित जे शेळीपालनात म्हणजे माझ्या ज्या शेळ्या होत्या 19 शेळ्या, त्यांच्याकडनं जे होणारे पिल्ले होते की त्या पिल्लांकडनं परत झालेले अजून पिल्ले होते, ती पण अशी जवळजवळ 15 पिल्ल्यांची एक बॅच म्हणजे 15 बोकडांची परत अजून दुसरी बॅच कटिंग मार्केटसाठी विकली गेली मित्रांनो. जवळजवळ जुलै 2022 साली मी ईदसाठी जे बोकड विकले, जे माझ्या घरच्या शेळ्यांचे 7 बोकड मी जे विकून म्हणजे बाजारात आणलेले होते, जवळजवळ 2,10,000 आणि 12,000च्या समथिंग गेलेले होते. सोबत कटिंग मार्केटची एक बॅच परत विकली 93-94 हजारापर्यंत, ती एक बॅच गेलेली मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त प्रोडक्शन सायकल कंटिन्युअसली चालू राहिलेली. शेळ्या लागत गेल्या, शेळ्या गाभण राहत गेल्या आणि शेळ्यांचं प्रोडक्शन म्हणजे डिलिव्हरी होत गेली. असं करत करत फार्मवर क्वांटिटी वाढत गेली. 19 पासून स्टार्ट केली, जवळजवळ 130 वर येऊन थांबले जनावर. फार्मवर इतकी कंजेस्टेड होऊ लागला, फार्मवर अक्षरशः जागा राहिली नाही. फार्म मोठा करावा लागला, सोबतच काही शेळ्या कमी कराव्या लागल्या. त्याच्यानंतर मी लहान मोठ्या अशा जवळजवळ 25 शेळ्या, काही असे छोटे मोठे पिल्ले होते ते परत विकले. ती तिसरी बॅच होती माझी. त्याच्यानंतर परत अजून 24 शेळींचा अजून एक लॉट म्हणजे 24 छोट्या मोठ्या पिल्लांचा अजून एक लॉट विकला. असं करत करत ह्याच वर्षी म्हणजे ईद ही 2024 जी ईद होती, ह्या वर्षी मी जवळजवळ 10 बोकड जे ईदसाठी विकलेत मित्रांनो. असं एकंदरीत सांगायचा विषय फक्त एवढाच होता ना की शेळीपालन ही हा असा कन्सेप्ट आहे किंवा शेळीपालन हे असा व्यवसाय मित्रांनो की याच्यामध्ये प्रोडक्शन सायकल ही कंटिन्युअसली चालू असते. याच्यामध्ये उत्पन्नाचा जो पुरवठा असतो ना तो कंटिन्युअसली चालू असतो. फक्त विषय एवढाच येतो मित्रांनो, आपलं व्यवस्थित नियोजन असलं पाहिजे. आपल्याला मेडिसिन विषयी किंवा त्या शेळींविषयी व्यवस्थित जाणकारी असणे गरजेची आहे. म्हणजे आपला अभ्यास तेवढा असला पाहिजे मित्रांनो. कष्ट करण्याची, परिश्रम करण्याची इच्छाशक्ती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. तर एकंदरीत जर तुम्ही म्हणाल मला एका बॅच मागे जवळजवळ म्हणजे नुसता उत्पन्नाचा जरी हिशोब केला तर जवळजवळ 2-2.5 लाखापर्यंतची एक बॅच माझी विकली जायची. त्या 2-2.5 लाखामध्ये तुम्ही 50-60 किंवा 70-80 हजार रुपये माझा तो खर्च धरून घ्या. निव्वळ जर नफा जर म्हणाला तुम्ही मला 1,50,000 म्हणजे 1.5 लाख ते 1.25-2 लाख रुपये नफा मला एका बॅच मागे सापडत होता. एक बॅच जवळजवळ माझी 6 महिन्यांनी तयार होत होती मित्रांनो. तुम्ही म्हणत असाल असं कसं शक्य आहे? ज्यावेळेस तुमच्याकडे प्रोडक्शनसाठी कंटिन्युअसली सायकल चालू असते प्रोडक्शनची, त्यावेळेस तुमच्या फार्मवर क्वांटिटी वाढत असते मित्रांनो. आणि कटिंग मार्केट सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. कारण कसं असतं, वर्षातनं ईद मार्केट फक्त एकाच वेळेस असतं, पण कटिंग मार्केट वर्षातनं एनी टाइम खुलं असतं मित्रांनो. ज्याही वेळेस तुम्हाला अडचण असेल किंवा ज्याही वेळेस तुमच्या फार्मवर प्रोडक्शन निर्माण झाला असेल किंवा तुमच्या फार्मवर माल तयार झाला असेल, तो तुम्ही माल कधीही कितीही वेळेस केव्हाही तुम्ही विकू शकता मित्रांनो. त्यामुळे कसं असतं ना, उत्पन्नाचा एक सोर्स चालू असतो. माझी बॅच सायकलीनुसार असायची मित्रांनो. म्हणजे एक बॅच तयार झाली का त्याच्या मागे परत दुसरी बॅच तयार होऊन गेलेली असायची मित्रांनो. म्हणजे ही बॅच गेली म्हणजे माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन दुसऱ्या बॅचवर असायचं मित्रांनो. असं करत करत बॅचचं सायकल चालू असायचं. म्हणजे जानेवारी 2021 मध्ये स्टार्ट केला मी, आणि आज जवळजवळ जुलै 2024 चालू आहे मित्रांनो. म्हणजे या 3-4 वर्षाचा कालावधी घेतला तर माझ्याकडे 19 शेळ्यांपासून सुरुवात केली होती. जवळजवळ 130 वर म्हणजे अॅनिमल येऊन ठेपलेले होते मित्रांनो. त्यात मी
कमी करत गेलो, काही विकत गेलो किंवा ज्या चांगल्या होत्या त्या शेडवर ठेवत गेलो. आता जवळजवळ माझ्या फार्मवर 45 जनावर आहेत मित्रांनो शिल्लक. तर मित्रांनो एकंदरीत सांगायचं जर झालं ना तर मला यांच्यातनं नफा खूप चांगल्या पद्धतीने भेटला. कदाचित मी जर शेती केली असती किंवा मी शेतामध्ये राबलो असतो तर शेतामध्ये मला एवढा नफा भेटला असता किंवा एवढं उत्पन्न भेटलं असतं हे कदाचितच नामुमकिन आहे मित्रांनो. तर म्हणून शेळीपालन हा व्यवसाय खूप बेस्ट आहे, माझ्यासाठी खूप परवडेबल व्यवसाय ठरला मित्रांनो. आणि ह्या व्यवसायात खरंच व्यवसाय परवडतो मित्रांनो. फक्त तुमची मेहनत त्या पद्धतीची तुमची मेहनत पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुमचे कष्ट पाहिजे मित्रांनो. तर व्यवसाय खूप चांगला आहे, तुम्हीही चांगल्या पद्धतीने मेहनत करा आणि खूप यश संपादन करा या व्यवसायामध्ये. तर आपण इथेच थांबू मित्रांनो. जय शिवराय.